आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। बदलापूर पश्चिमेकडील न्यू जनरेशन प्री स्कूलमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंतामणी क्रिएशनच्या सहकार्याने गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होत आपल्या हातांनी गणपती बाप्पाच्या पर्यावरणपूरक शाडू मूर्ती बनवल्या। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे। यात न्यू जनरेशन प्री स्कूलचे विद्यार्थीही मागे नसल्याचं दिसून आलं। चिमुकल्या हातांनी, मोठ्या स्वप्नांनी आणि निरागस भावनेनं साकारलेल्या मूर्ती पाहताना पालकही भावुक झाले होते। चिंतामणी क्रिएशनचे निमेश जनवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करत चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला। आधुनिकीकरणाची कास धरण्यासोबत आपली संस्कृती जपण्याचं काम न्यू जनरेशन प्री स्कूल मार्फत केलं जातंय। ही निश्चितच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल। सर्वप्रथम मी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्व बदलापूरकरांना आणि तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून हजारो लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात आपण पाठवत असतो आणि या बातम्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातूनच आमचे हे काम जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही देखील करतात। त्यासाठी मी सर्व पत्रकारांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो। तेथील गणेशोत्सव खूप थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी इको फ्रेंडली गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत असतो। व्यवसाय करता कुठेतरी आपली संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी राखणे फार गरजेचं असते। ती गोष्ट लक्षात घेऊन आज न्यू जनरेशन प्री स्कूलच्या माध्यमातून इथे शाडू मातीच्या गणेश मूर्ती घडवण्याचं जे उपक्रम किंवा शिबिर म्हणता येईल ते सुरू आहे आणि या शिबिराला थोडासा हातभार म्हणून आमच्या कंपनीच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आमची संपूर्ण टीम इथे आलेली आहे। मुलं अगदी आनंदात आणि खूप उत्साहात गणेश मूर्ती घडवत आहेत। खूप आनंद होतो। सर, सगळ्यात पहिला आमचा हेतू होता की काल मातृपूजनाचा जे दिवस झाला तर मुलांना मातृ म्हणजे काय, मातृत्वाची भावना म्हणजे काय, तर हे सरच तोंडाने सांगून समजावणे की मुलं मोठी नाही आहेत, पण सगळ्यांना बाप्पा कळतो। त्याचप्रमाणे आजकाल नवीन प्राधान्याप्रमाणे सगळेजण इतके सोफिस्टिकेटेड झाले की मातीत हात घालायचा म्हटला की त्यांना नको वाटतं। मग त्यांना मातीत हात घालणं हे हवं, पण हे पर्यावरणपूरक हवं। मग आम्हाला शाडो मातीचीच मूर्ती बनवायची होती आणि त्याच्यासाठी आम्हाला मग श्री चैतन्य जे आहेत त्यांनी आपल्याला मदत केली जनवाडांनी आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही ते शाडो मातीची मूर्ती बनवली। आणि मग मुलांना सांगितलं की आपला बाप्पा हा आपल्याबरोबर बाजारात येत नाही, पण तो आपल्याला लक्ष ठेवलेलं। मग बाजारात जर तुम्हाला अडलं किंवा तुम्ही आजारी पडलात तर तुमची मदत कोण करतं? आई, बाबा, आजी, आजोबा, म्हणजेच हे बाप्पा स्वरूप आपल्याबरोबर असतात। म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे। जरी आपण इंग्लिश मीडियमची शाळा रन करत असलो तरीही आपल्या मुलांमध्ये आपली संस्कृती, आपले संस्कार हे शाळेच्या माध्यमातून गेले पाहिजे। याचप्रमाणे या वयांमध्येच मुलांमध्ये नवीन नवीन आवड निर्माण होते। ही आवड जर त्यांची कुठली आहे हे जोपासायचं कसं हे जर पालकांना कळलं तर पालक पुढे नेऊ शकतात। कारण हल्लीच्या बिझी शेड्यूलमध्ये पालक असं झालं आहेत की सगळे ऑब्वियस आहे की फिया एवढ्या आहेत हे, तर त्यांना त्याच्यामागे पळावं लागतं। मग अशा वेळेला आम्ही आज पालकांना घेऊन ही वर्कशॉप आम्ही हे केलं की जेणेकरून पालकांना पण कळू दे की आपल्या मुलामध्ये कुठली आवड आहे, त्यांच्यामध्ये कुठले कला कौशल्य आहेत आणि ते त्यांना जोपासता येईल। सर्वप्रथम न्यू जनरेशनचे मी खूप आभार मानते। त्यांनी असा उपक्रम हे केलेला आहे। म्हणजे मी माझ्या मुलाला प्ले ग्रुपपासून या स्कूलमध्ये आहे, आज तो सिनियर KGमध्ये आणि या 4ही वर्षी न्यू जनरेशननी वेगवेगळ्या उपक्रमातून आपली हिंदू संस्कृती जपण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे। आणि मी या टीचर्सचे म्हणजे आम्हाला पण वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं, त्यामुळे मुलांना शिकायला मिळालं। आज जे आपण बोलतो की शाडूची माती हे सगळं ह्या गोष्टी आपण फक्त ऐकण्यात येतो, पण आज मॅडमनी प्रॅक्टिकली हे सगळं जे दाखवलं आहे त्यातून मुलांना जो अभ्यास आणि हे मिळालेलं आहे खरंच खूप छान उपक्रम आहे। न्यू जनरेशनचे मी खूप छान आभार मानते। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765
2908 आणि 9370508280.